वळूयात पुढच्या बातमीकडे। IAS अधिकारी अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या आजवरच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्यात। त्यांनी भूषण गगराणी यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र आज स्वीकारली। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तब्बल 160 वर्षांहून अधिकच्या इतिहासात अश्विनी भिडे यांच्या नावानं एक नवा अध्याय सुरू झालाय। अश्विनी भिडे या 1995 सालच्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत। त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत राज्याच्या प्रशासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे। पण मुंबईत मेट्रोचं जाळं निर्माण करण्यात अश्विनी भिडे यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना मेट्रो वुमन अशी ओळख मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सध्या अतिरिक्त मुख्य सचिव या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। त्याशिवाय मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी झालेल्या नियुक्तीनंतरही मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार हा तिथल्या पुढील नियुक्तीपर्यंत त्याच सांभाळणार आहे। महिला म्हणून काही वेगळं हे असायलाच पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याच जणांनी आज माझं पहिली महिला आयुक्त म्हणून अभिनंदन केलं। पण कदाचित आपल्याकडे ती संधी आत्तापर्यंत मिळाली नव्हती म्हणून त्याला जास्त महत्त्व असेल। आणि मुंबई शहरातली जी सुरक्षितता आहे किंवा इथलं ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती नेहमीच महिलांसाठी नेहमीच उपयुक्त ठरलेली आहे। आणि त्यामुळे इथे आपल्याला माहिती आहे की नोकरी करणाऱ्या महिलांचं प्रमाणही त्यामुळे जास्त आहे। तर हेच त्यांचं जीवनमान अजून जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी, ॲक्सेसिबिलिटी वाढवण्यासाठी आणि सेफ्टी वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।